विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहतोय पर्यावरणीय व्यवस्थापन म्हणजेच काय इन्व्हायरमेंटल जे काही मॅनेजमेंट आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी पाहतोय. नेमकं याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचे आहे, तर याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे परिसंस्था काय असते, पर्यावरण संवर्धन म्हणजे काय, पर्यावरणाला टिकवतात कसे, परिसंस्थेमध्ये पुनरावलोकन कोण्या पद्धतीने केलं जातं, जे काही वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता आहेत त्याचे जे संवेदनक्षम क्षेत्रे असतात म्हणजे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. पर्यावरण आणि परिसंस्था यांचा काय संबंध आहे, पर्यावरण संवर्धन आणि जे काही जैवविविधता आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, वेगवेगळ्या प्रकारचे ज्या वनस्पती निसर्गामध्ये असतात त्याबद्दल आपल्याला शिकायचं आहे. परिसंस्था म्हणजे काय बेटा, तर परिसंस्था हा काय असतो, तर जैविक आणि अजैविक घटक यांच्यातला जो काही आंतरसंबंध असतो. जैविक आणि अजैविक काय असतात, जैविक म्हणजे जैविक म्हणजे वनस्पती आले, प्राणी आले, आणि अजैविक मध्ये पाणी येतो, हवा येते, वारा येतो, दगड येतात, माती येते, त्याच्यामध्ये येतात. भक्षकांचे प्रकार कोणते असतात, काही भक्षक जे असतात, आता ह्याच्यामध्ये पहा, ह्या ठिकाणी ग्रास होपर दिसायला लागला, हे गवत आहे, प्रोड्युसर म्हणतो आपल्याला, म्हणजे हे काय निर्माते, निर्माते कोण आहेत, गवत आहे किंवा वनस्पती आहे. कुणाची मदत घेतात, सूर्यप्रकाशाची. काय करतात, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया घडून आणतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ह्याला खाण्यासाठी जे येतात हे प्रायमरी कंझ्युमर, ह्याला प्राथमिक भक्षक. ह्याला खायला हे बेंडूक येतो, तो द्वितीय भक्षक. त्याला खाण्यासाठी हा स्नेक येतो, साप येतो, हा तृतीय भक्षक. आणि ह्यांना खाणारा जो इगल आहे आपल्याला खालच्या साईडला पाहायचा आहे, तो काय आहे, सर्वोच्च भक्षक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा. झाडावरील पक्षी आणि तलाव म्हणजे झाडावरील पक्षी काय करतात, त्या ठिकाणी समजा तलावामध्ये छोटे छोटे मासे असतील या किडे असतील त्यांना खाण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी ते झाडावरून त्या ठिकाणी बसतात, म्हणजे काय झालं, हे झाड आणि तलाव जो आहे यांच्यातला एक आंतरसंबंध आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्याच्यातले जे काही फूड चेन आहे, जे काही अन्न साखळी आहे, हे काही तलावांच्या संबंधित आहे. पाणी वगैरे ते तलावातून पितात, किडे वगैरे असतील तर ते खातात आणि पुन्हा येऊन त्या झाडावर बसतात. आणि झाडावर बी समजा काही आळ्या वगैरे असतील तर ते खाण्याचा प्रयत्न करतात. अन्न साखळी म्हणजे काय, आता हे जे आपण खालच्या साईडला पाहतो ज्याच्यामध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्ती घटक असतात त्याला आपण काय म्हणतो, अन्न साखळी असं म्हणत असतो. आणि अन्न जाळे म्हणजे काय, अशा 2 किंवा 2 पेक्षा जास्ती जर अन्न साखळी एकत्रित असेल तर त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बेटा, अन्न जाळे असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. आता चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता, काय म्हणलं की हा जो गवत आहे, गवत काय आहे, प्रोड्युसर म्हणजे निर्माता आहे. त्याला खाणारा ग्रास होपर हा काय आहे बेटा, सर तो प्राथमिक भक्षक आहे. तो काय बेटा सांगा, प्राथमिक भक्षक आहे. ओके. त्यांना खाणारा कोण आहे, बेडूक, तो द्वितीय, हा तृतीय, आणि हा अपेक्स. अपेक्स म्हणजे काय, तर बेटा हा सर्वोच्च भक्ष्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हे जे मरतात, हे मेल्यानंतर काय होतात, त्यांचं डिकम्पोजिशन होतं, याचं विघटन होतं, आणि याचं विघटन होऊन काय होतात, विघटन कोण करतात, हे जीवाणू असेल, हे बुरशी असेल, बॅक्टेरिया असेल, हे त्यांचं काय करतात, विघटन करतात. परिसंस्था किंवा पुनरावलोकन म्हणजे काय, जैविक आणि अजैविक घटक त्यांचा जो काही परस्परांशी जो काही होणारी आंतरक्रिया आहे किंवा आंतरसंबंध आहे, ह्या सर्वांना मिळून त्या ठिकाणी आपली परिसंस्था तयार होते. परिसंस्थेत प्रत्येक घटकांची भूमिका आपल्याला माहिती आहे, प्रत्येक घटकाची भूमिका महत्वाची आहे. ह्या घटकाची, ह्या घटकाची, ह्या घटकाची, प्रत्येक घटक महत्वाचे असतात. अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती आपल्याला उपयुक्त असतात. त्यांना खाणारे हरिण जे की शाकाहारी असतात, शेळ्या मेंढ्या शाकाहारी असतात, गाई म्हशी शाकाहारी असतात, घोडे उंट हे सुद्धा शाकाहारी असतात, म्हणजे हार्बिवरस असतात. या शाकाहारी प्राण्यांना संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे, आता त्यांची संख्या जर वाढली तर काय होईल, तर जो काही प्रोड्युसर्स आहेत, जो काही वनस्पती आहेत त्याच्यावर परिणाम होईल. व त्यांची संख्या कमी करण्यासाठी त्या ठिकाणी वाघ आणि सिंह यासारखी हिंस्र प्राणी सुद्धा आपल्याला तितकेच महत्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या जे काही आळ्या असतात, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू जे असतात किंवा वाळव्या असतात, शेणातील किडे, यांचा सुद्धा खरंच उपयोग असतो का, हो असतो. कसा असतो बेटा, जर समजा हे जर छोटे जंतू जीवजंतू राहिले नसते, जे काही आळ्या आहेत, त्या मरून पडलेले प्राणी आहेत, त्या वनस्पती आहेत, वाळव्या जे काय करतात, त्यांना डिकम्पोज करतात, त्यांना कुजून टाकतात आणि त्याला काय करतात, छोट्या अशा सेंद्रिय पदार्थामध्ये रूपांतरित करतात. हे जर राहिले नसते तर विचार करा ना, आज वर्षानुवर्षा जंगलामध्ये जो पालापाचोळा पडला आहे, जे झाडे तुटून पडली, जे वनस्पती पडलेले आहेत किंवा मृत जनावरे किंवा जे काही सजीव आहेत, ज्यांचे बॉडी आजपर्यंत डिकम्पोज झालेले नाही, तर किती मोठा त्या ठिकाणी इम्पॅक्ट, किती मोठा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. असा आता पहा, असा प्रश्न आपणास कधीतरी पडत असेल, पण हे जीव घाणेरडे वाटले तरी आपल्याला अतिशय महत्वाचे असतात. ते मुख्यतः काय करतात, निसर्ग जो आहे त्याला साफसफाई करण्याचं काम करतात. म्हणजेच आपल्या भोवती असणाऱ्या या घटकामुळेच आपले अस्तित्व आहे. यासाठी सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे, सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून म्हणतात जीवो जीवस्य जीवनम. ठीक आहे.
आता पुढे पाहू शकता बेटा, अन्न साखळीतील विविध जे काही पोषण पातळ्या कोणत्या असतात. ऊर्जा मनोरा म्हणजेच काय, एनर्जी पिरॅमिड काय असतो. एनर्जी पिरॅमिड मध्ये सर्वात जास्ती प्रमाण कोणाचा असतो, वनस्पतीचा. त्याच्यापेक्षा थोडा कमी असतो हर्बिवरस म्हणजे शाकाहारीचा. त्याच्यापेक्षा कमी असतो कार्निवरसचा. आणि सर्वात कमी असतात अपेक्स कन्झ्युमर म्हणजे सर्वोच्च भक्षी. हे जे काही मनोरा आहे याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, ऊर्जा मनोरा असं म्हणतो. अन्न साखळीतील विविध पोषण पातळ्या कोणत्या असतात. त्याच्यामध्ये आत्ताच पाहिलं, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी जे काही लेवल्स असतात ते फेज आपल्याला पाहायला मिळत असतात. पहा, झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या, आत्ताच आपण वरी सांगितलं ना, तळ्यातील काय खातो, मासे खातो. तर हा पक्षी झाडे आणि तळे या दोघांतील परिसंस्था भाग बनतो का? हो बनतो. तो किडे खातो, मासे खातो. ठीक आहे. परिसंस्थेमध्ये दोन घटक आहेत, एक आहे अजैविक आणि दुसरा कोणता बेटा, जैविक घटक. परिसंस्थेमध्ये दोन घटक आहेत. किती घटक आहेत बेटा परिसंस्थेमध्ये? दोन घटक. सर कोणते कोणते घटक आहेत बेटा? पहा, एक आहे जैविक घटक आणि दुसरा कोणता आहे, अजैविक घटक. अजैविक घटक मध्ये कोणते येतात? भौतिक येतात. ठीक आहे. कोणते येतात बेटा? भौतिक. ते फिजिकल आणि बायोलॉजिकल म्हणजे ह्याला काय म्हणतात, जैविक घटक येतात. मग ह्याच्यामध्ये बघा, अजैविक घटकामध्ये इथं पहिल्याला अजैविक आणि इथं काय बेटा, जैविक घटक येतात. भौतिक आणि इथं बेटा सॉरी इथं रासायनिक घटक येतात. भौतिक घटकामध्ये हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा व सूर्यप्रकाश. इथं येतं आम्लवर्षा वगैरे जे असतात, किंवा जे काही पृथ्वीच्या गर्भातून निघणारे वेगवेगळे गॅसेस आहेत किंवा वायू आहेत ते आहेत, हे याच्यामध्ये येत असतात. किंवा अजून काही जे काही घटक असतात जे की मानवामुळे निर्माण होत असतात, असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे रसायने असतात त्यांच्यामुळे होणारे सुद्धा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता हे जे जैविक असतात, स्वयंपोषी उत्पादक जे की कोण आहेत, वनस्पती आहेत. परपोषी कोण आहेत, प्राणी आहेत. हे काय आहेत बेटा या ठिकाणी सांगा, कन्झ्युमर्स. कन्झ्युमर्स म्हणजे काय, खाणारे आहेत. आणि डिकम्पोजर्स कोण आहेत सांगा, विघटक कोण आहेत, बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत. फंगाय म्हणजे बुरशी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता प्राण्यामध्ये पहिला जो असतो प्राथमिक भक्षक असतो, द्वितीय भक्षक असतो आणि पुन्हा कोण असतो, तृतीय भक्षक असतो. याच्यामध्ये पाहिलं आपण भौतिक आणि रासायनिक घटकामध्ये पाहिलं. रासायनिक मध्ये पुन्हा ह्या ठिकाणी असेंद्रिय पदार्थ कोण आहेत, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह म्हणजे आयर्न, सोडियम, पोटॅशियम येतो. आणि सेंद्रिय मध्ये काय येतात, प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ म्हणजे फॅट्स वगैरे त्याच्यामध्ये येत असतात. हे सर्व सेंद्रिय पदार्थामध्ये त्या ठिकाणी येत असतात बेटा. ह्याच्यामध्ये पुढचा टॉपिक पहा तुम्ही या ठिकाणी. दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती करतात. जेवढा काही दक्षिण भारतामध्ये विशेष करून समुद्रपट्टा असेल, या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टा असेल, ज्या ठिकाणी समुद्र जवळ आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भात शेती केली जाते. पंजाबमध्ये सुद्धा पाणी वगैरे जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी तिथं पण भात शेती करतात. तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. ते शाळेमध्ये वगैरे तुम्ही असं ना, घोडा म्हणतो बघा त्याला, तसे येतात. मग ते त्यांना खातात. त्याचबरोबर तेथील शेतीतील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरिता बेडकांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यांना खायला बेंडकं येतात. कारण आता बेंडकाला कोण खातं, आवडते खाद्य म्हणून बेंडकांची भक्षणासाठी सापही तेथे येतात. आता सापाचा आवडता खाद्य कोणा, बेंडूक, त्याला खायला ते येतात. परंतु जर अचानक तेथील बेंडकांची संख्या कमी झाल्या तर काय होईल, तर हे जे काही नाकतोडे आहेत, काय म्हटलं बेटा, नाकतोड्यांची संख्या वाढेल. नाकतोड्यांची संख्या जर वाढली तर शेतातील जो काही उत्पन्न आहे तो कमी होईल. शेतातील उत्पन्न जर कमी व्हायला लागला तर त्या ठिकाणी काय होतील, उपासमारानं त्या ठिकाणी लोक मरू शकतात. असे विविध परिणाम त्या ठिकाणी दिसून येतात. हे काही इथंच पाहिलं आपण, हे सांगितलं. कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल. जे आता प्राथमिक स्वरूपाचे भक्षक आहेत त्यांची संख्या वाढेल. आणि त्यांची संख्या जर वाढली, जे काही अपेक्स कंझ्युमर आहे, सर्वोच्च भक्षी, त्यांच्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होतो, तर पूर्णपणे जे काही परिसंस्था आहे ही पूर्णपणे कोलॅप्स होते, नष्ट होऊ शकते. आणि पर्यावरण म्हणजे काय, आपल्या सभोवताली जेवढे काही उपस्थित आहे, आपल्या आजूबाजूला जेवढं काही आहे, जीव आणि अजीव जे काही प्रेझेंट असतात, बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स जे असतात, जैविक आणि अजैविक जे काही घटक असतात, हे आपल्या सभोवताली जे काही दिसतं आपल्याला ते सर्व पर्यावरण येतं. पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो, पर्यावरणामध्ये जे काही हायड्रोस्फिअर आहे, लिथोस्फिअर आहे, बायोस्फिअर आहे, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे चित्र म्हणजे काय म्हणून चक्र असतात, वायुचक्र आहे, नंतर जलचक्र आहे, हे असे जे काही वेगवेगळे चक्र असतात त्याच्यामध्ये येत असतात. आता पर्यावरण आणि परिसंस्था यांचा संबंध काय, पर्यावरण ही अत्यंत एक व्यापक आपल्याला संज्ञा आपल्याला पाहायला मिळते. आपल्या सभोवताली असलेल्या भौतिक व रासायनिक जैविक घटकांनी मिळून सर्व पर्यावरण आपल्याला बनतं. थोडक्यात पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती होय. काय बेटा, पर्यावरण म्हणजे काय बेटा, सभोवतालची जी काही परिस्थिती आहे त्याला पर्यावरण म्हणतात. तिच्यात अनेक
सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित घटकांचा आपल्याला त्याच्यामध्ये समावेश होताना दिसतो. पर्यावरणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक आहे नैसर्गिक आणि दुसरा आहे मॅनमेड. त्याला म्हणतात प्राकृतिक पर्यावरण म्हणतात किंवा मानवनिर्मित पर्यावरण असं म्हणतात. मानवनिर्मित पर्यावरण म्हणतात. ठीक आहे बेटा. असे पर्यावरणाचे दोन प्रामुख्याने घटक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. आणि याच्यानंतर नैसर्गिक पर्यावरणामध्ये काय काय येतं बघा बरं का सर. नैसर्गिक पर्यावरणामध्ये हवा येते, वातावरण, त्याच्यानंतर जल, भूमी, सजीव इत्यादींचा समावेश होतो. आणि ह्याच्यामध्ये बघा जैविक आणि अजैविक घटकामध्ये सतत काय होत असते, आंतरक्रिया होतात. जैविक घटक मरतात, मेल्यानंतर त्यांच्या बॉडीचं विघटन केलं जातं आणि विघटन झाल्यावर ते अजैविक म्हणजे छोट्या छोट्या सेंद्रिय पदार्थांमध्ये रूपांतरित होतात आणि अशा प्रकारे त्यांचं अजैविक घटकामध्ये काय होत असतं, रूपांतरण होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतं. त्यांचे परस्पर संबंध फार महत्वपूर्ण असतात. मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक पर्यावरणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काय होत असतो, प्रभाव पडत असतो. हे आपल्याला माहिती आहे. जे काय आपण मानवनिर्मित पर्यावरण आहे, मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी वगैरे आहे, या मोठ्या प्रमाणामध्ये शहरीकरण आहे, वसाहतीकरण आहे, ह्याच्यामुळे जे काही नैसर्गिक पर्यावरण आहे याच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रभाव आपल्याला जाणवतो. मूलतः पर्यावरणात दोन प्रमुख घटकांचा समावेश असतो, जैविक घटक आणि दुसरा असतो अजैविक घटक. पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास परिस्थिती म्हणतात. परिस्थितिकी म्हणतात. पहा बेटा, जे काही पर्यावरणामध्ये जैविक घटक आहेत आणि जे काही अजैविक घटक आहेत यांच्यातील जो काही आंतरसंबंध आहे याचा जो काही अभ्यास करण्याचा जो शास्त्र असतो त्याला परिस्थितिकी असं म्हणतात. परिस्थितिकीचा जो काही अभ्यास करण्यासाठी जे मूलभूत कार्यात्मक एकक वापरले जाते, जो काही फंक्शनल युनिट त्याचा वापरला जातो, परिस्थिती काय म्हटलं, परिस्थितिकी, याला इकोलॉजी म्हणतात. हे इकोलॉजीचा जे काही अभ्यास करण्यासाठी जे काही मूलभूत कार्यात्मक एकक फंक्शनल जे काही युनिट वापरलं जातं त्याला आपण परिसंस्था असे म्हणतो. पर्यावरणात अनेक परिसंस्थेचा समावेश असतो. परिसंस्था अभ्यास करत असताना आपण मागील इयत्तामध्ये केलेला आहेच. विचार केला तर पाण्याची एखादी लहान डबकी ही एक परिसंस्था आपल्याला पाहायला मिळते का. त्याच्यामध्ये छोटे छोटे जीवाणू असतात, त्यांना खाणारे कोणीतरी असतात, त्यांच्यासाठी कोणीतरी असतात, एक साखळी त्या ठिकाणी तयार होत असते. तर सर्वात मोठी जी काही परिसंस्था ती कोण आहे, पृथ्वी ही आहे. थोडक्यात एखाद्या निश्चित भौगोलिक क्षेत्र, नीट आहे का, एखादा निश्चित भौगोलिक क्षेत्र आहे, तिथं जे काही व्यापणाऱ्या प्रदेशातील जैविक आणि अजैविक घटक असतात तसेच त्यांच्यातील जो काही आंतरक्रिया असते हे सर्वत्र एकूण येऊन त्या ठिकाणी काय होते बेटा, परिसंस्था तयार होत असते. आता मला सांगा, वाळवंटातील जी काही परिसंस्था आहे ती सारखी आहे का ऍज कम्पेअर टू काय म्हणू आपण बर्फाळ प्रदेशात? नाही. तर जे काही कवताळ प्रदेश आहे त्याच्यातली परिसंस्था वेगळी आहे. म्हणजे या प्रत्येक ठिकाणची जी परिसंस्था असते ही सारख्या प्रकारची नसून त्या प्रत्येक ठिकाणची जी परिसंस्था असते ही कशी असते बेटा, वेगवेगळ्या स्वरूपाची आपल्याला त्या ठिकाणी परिसंस्था आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. ठीक आहे. आता पर्यावरणामध्ये कोणकोणते चक्र असतात मी आता सांगितलं तुम्हाला. कोणता असतो, जलचक्र असतो, वायू चक्र असतात, त्याच्यामध्ये ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र असे अनेक नैसर्गिक चक्रे अखंडपणे चालू राहत असतात. पर्यावरणाचे ते काय करतात, संतुलन टिकून ठेवतात, बॅलन्स टिकून ठेवण्याचं काम करतात. परिसंस्थेतील विविध जे काही अन्न साखळ्यामुळे ही पर्यावरण संतुलन हे जे काही पर्यावरण आहे संतुलन नेहमी काय असते, कायम असते. निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व ही अशक्य प्राय बाब आहे. मला सांगा, निसर्ग जर नसेल तर मानव असू शकतो का? नाही. आपलं अस्तित्व असू शकतो का? नाही. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाचा समतोल बिघडून न देता, म्हणजे जो काही निसर्गाचा संतुलन आहे त्याला बिघडू न देता त्यांचे जतन करणे, त्याला कन्झर्वेशन करणे हे आपल्या सर्वांची मानवाचे आद्य कर्तव्य मानले जाते. असे म्हटले जाते की आपल्या पूर्वजाकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्याला पुढच्या पिढीकडून उसण्यावर, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय म्हणू, आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचं आहे असं आपण त्याला गृहीत धरू आणि आपल्यासाठी पुढच्या पिढीसाठी ती ठेव सांभाळायची आहे. कारण कदापि विसरून चालणार नाही. कारण आज आपण आहोत, उद्या राहणार नाही. आपल्या पहिला पण कोणी ना कोणी पृथ्वीवर होते का? होते. आज आहेत का? नाही. म्हणजे काय, तर जर चांगली पृथ्वी जर आपण ठेवलं तर फ्युचर जनरेशनला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहता येईल, जगता येईल आणि एक चांगल्या मोकळ्या परिसरामध्ये ते वावरू शकतील या राहू शकतील. पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करत असतात? अनेक मानवनिर्मित असतात आणि त्याच्यानंतर नैसर्गिक घटक असतात. त्याच्यामध्ये बघा, एक नैसर्गिक घटक आणि दुसरा कोणता, मानवनिर्मित. नैसर्गिक घटकात कोण येतो, भूकंप येतो, ज्वालामुखीचा उद्रेक येतो, त्याच्यानंतर सुनामी येते, महापूर येतो, ह्या सर्व ज्या गोष्टी येतात नैसर्गिक घटकामध्ये येतात. मानवनिर्मित मध्ये काय येते, जंगलतोड येतं, वॉर म्हणजे युद्ध येतं, टेररिझम म्हणजे आतंकवादी हल्ले वगैरे होणं, हे सर्व त्याच्यामध्ये येत असतात. जंगलाला लागलेली आग किंवा जाणून बुजून लावलेली आग, ह्या त्या ठिकाणी गोष्टी येत असतात. किंवा रायट्स म्हणजे दंगली, हे सर्व मानवनिर्मित घटक आहेत. निसर्गामध्ये काय काय होतं बेटा, भूकंप होतो, सुनामी येते, त्याच्यानंतर महापूर येतो, कधी कधी जंगलाला आग लागते,
अशा अनेक जे काही घटना असतात, कधी कधी दुष्काळ पडतो, हा सुद्धा नैसर्गिक घटक येत असतो. पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक आणि काही मानवनिर्मित जे काही दूषित घटक आहेत, जेव्हा ते पर्यावरणास हानी पोहोचवतात, तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये इम्बॅलन्स म्हणजे असंतोल किंवा असमतोल निर्माण होतो आणि त्याचा परिणाम हा त्या घटकांच्या मुख्यत्वे जैविक घटकांच्या अस्तित्वावर होतो. प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, आपण कोणाची हाव पूर्ण करण्यास नाही, हे महात्मा गांधी म्हणून गेले. काय म्हणतात महात्मा गांधी, की गरज आपण पृथ्वीवर जेवढे काही संसाधने उपलब्ध आहेत त्याच्या माध्यमाने प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करू शकतो. पण जर समजा आपली हाव जर संपत नसेल, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण त्या ठिकाणी लालसा करत असोल, तर ह्या ठिकाणी ही शक्य आहे का? नाही. तर असे महात्मा गांधी त्या ठिकाणी सांगतात, की पृथ्वीची जी काही गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे. प्रत्येकाची गरज असेल ती पृथ्वी पूर्ण करू शकते, पण कोणाची हाव पूर्ण करण्यास पृथ्वी सक्षम नाही, असं महात्मा गांधी त्या ठिकाणी सांगून गेले. एवढं महात्मा गांधीने त्या ठिकाणी निसर्गाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक त्यांनी निसर्गाच्या संदर्भात सुद्धा अनेक आंदोलने केलेले आहेत. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम जर कोण केलं असेल, ते आपले परमपूज्य महात्मा गांधी यांनी केलेलं आहे. राष्ट्रपिता. आज पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणीय प्रदूषण ही एक त्यापैकी सर्वात मुख्य बाब आहे. आता पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे काय? इन्व्हायरमेंटल खूप महत्वाचा विषय आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा दूषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय. म्हणजे प्रदूषण म्हणजे काय? तर कोणतंही जर समजा एखादी वस्तू आहे किंवा पदार्थ आहे, त्याचं जे काही दूषितीकरण होतं, त्याचं जे काही कंटॅमिनेशन होतं, त्याला प्रदूषण म्हणतात. पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे जे काही नैसर्गिक घटना अथवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या वातावरणात झालेला जो काही अनावश्यक आणि अस्वीकार्य बदल आहे, त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? पर्यावरणीय प्रदूषण म्हणतो. काय? नैसर्गिक घटना किंवा मानवाच्या कृतीमुळे सभोवतालच्या जे काही पर्यावरण आहे त्याच्यामध्ये जे काही अनावश्यक आणि अस्वीकार्य जो काही बदल घडून आला, जे काही अपेक्षित नाही, त्याला त्या ठिकाणी आपण पर्यावरणीय प्रदूषण म्हणतो. म्हणजे हवा, पाणी, जल इत्यादी किंवा भौतिक, रासायनिक किंवा जैविक गुणधर्मांमध्ये तसेच मानव आणि इतर सजीवांना घातक ठरतील असे प्रत्यक्ष तसे अप्रत्यक्ष जो काही बदल त्या ठिकाणी घडून येतो, हे सर्व काय येतात? प्रदूषणामध्ये येत असतात. आणि हे कशामुळे होतं? कधी कधी मानवी लोकसंख्येचा जो काही स्फोट होतो, वेगाने होत असलेला औद्योगिकरण असेल, नैसर्गिक संसाधनाचा अनिर्बंध वापर असेल, जंगलतोड असेल, अनियोजित नागरीकरण असेल, इत्यादी जे काही कारणे असतात, त्यामुळे पर्यावरणीय प्रदूषण घडून येत आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं. आणि ह्या ठिकाणी पहा बेटा, प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार येतात. नदीमध्ये शिकलेला आहे, वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, मृदा प्रदूषण आहे. अशा अनेक प्रकार पाहायला मिळतात. नैसर्गिक प्रदूषण आणि मानव निर्मित प्रदूषण म्हणजे काय? जे निसर्गाद्वारे घडून येत असतं त्याला काय म्हणलं जातं? नैसर्गिक. आणि जे मानवाच्या कृतीमुळे घडून येते तर त्याला म्हणतात मानवनिर्मित. जसं म्हणलं ना, जंगलाला आग लागली तर काय होतं? मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड या वेगवेगळे गॅसेस निर्माण होतात आणि त्याच्यामुळे काय होतं असतं की काही जागतिक वैश्विक तापमान वाढ होऊ शकते. आणि मानवामुळे काय होतं? युद्ध असेल या कोणत्या न्यूक्लिअर बॉम्बचा हल्ला जर झाला तर त्या ठिकाणी जो काही लेअर आहे, कशाचा? ओझोनचा लेअर, तो त्या ठिकाणी काय होऊ शकतो? नष्ट होऊ शकतो. या ते जे काही इकोसिस्टम आहे, जे डायव्हर्सिटी आहे, त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी काय होत असतो? आपल्याला परिणाम त्या ठिकाणी होत असतो. एवढे गंभीर परिणाम आपल्याला त्या ठिकाणी निसर्गामध्ये भोगावे लागतात. ओके. प्रदूषण ही एक व्यापक संकल्पना आहे. व्यापक म्हणजे मोठी, एकदम वास्ट संकल्पना आहे. आपल्याला हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह जे काही सबस्टन्स असतात, जसं की आता म्हणलं ना, न्यूक्लिअर बॉम्ब पासून वगैरे निघतात, न्यूक्लिअर पॉवर प्लांट पासून निघतात. जमीन म्हणजे भूमी, औष्णिक प्रकाश, प्लास्टिक प्रदूषण, असे विविध प्रकारचे प्रदूषण आढळून येते. या सर्वांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीव आणि त्याच्या अस्तित्वावर होत असतो व यातूनच आज पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे, असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असतं, असं आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास येत असतं. शहराच्या चित्रामध्ये पाहिजे, शहरातून धुके किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत चाललेलं आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. तर आता या ठिकाणी पाहूया बेटा, हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण यांचा आपण मागील इयत्तामध्ये सविस्तर अभ्यास केला आहे. त्या आधारे खालील घटना पूर्ण करा असं त्याने सांगितलेलं आहे. हे एकदा तुम्ही काय करा, जो काही मागचा जो काही गेल्या वर्षीचा सिलेबस आहे त्याला एकदा तुम्ही काढून बघण्याचा प्रयत्न करा. खूप भारी आहे. असं काही नाही, एकदा तुम्ही जरी वाचलात या मनानं जर सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याला एकदम इझिली त्या ठिकाणी तुमच्या भाषेच्या आधारे त्या ठिकाणी सोडवू शकता. त्याच्यामुळे काही असं घाबरण्यासारखं किंवा असं काही हे करण्यासारखं नाही. जेवढं होईल तेवढं कधीही अभ्यास करत असताना शांत विवेक बुद्धीचा वापर करून शांत डोक्यानं त्या ठिकाणी आपण अभ्यास केला पाहिजे, याची आपण सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. आता घटक कोणते? एक आहे वायुरूपी घटक, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड,
आहेत. घनरूपमध्ये काय ते धूळ येते, राख येते, कार्बन येतो, शिस येतो, ऍस्बेस्टोस येतो, इत्यादी येतात. आता हे घटक झाले. आता जलप्रदूषणाचे घटक कोणते असतात? जलप्रदूषणाचे घटक कोणते असतात? तर पहा बेटा, कधी कधी काय होतं माहितीये का, आपण शेतामध्ये जे काही आता घनरूपामध्ये सांगतो, जे काही आपण काय करतो, जे काही प्लास्टिकचे वगैरे डबे असतात किंवा जे काही आपण काय म्हणूया, शेतामध्ये वापरलेले जे काही इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइडचे जे काही तणनाशक असेल, कीटकनाशकांचे जे काही डबे असतात, हे काय करतो आपण पाण्यामध्ये टाकतो, त्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होऊ शकतो. तसेच जे काही घरातून येणारा जो कचरा आहे, तो कचरा जर नदीच्या पात्रामध्ये टाकला तर जलप्रदूषण होतो. हे आपल्याला घनरूपामध्ये सांगता येतं. आणि वायुरूपामध्ये काय सांगता येतं आपल्याला? जलप्रदूषण होण्यासाठी जे काही कार्बन डायऑक्साईड वगैरे आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जळल्यानंतर वातावरणामध्ये निघतात आणि जर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईडचं प्रमाण वाढला तर त्या ठिकाणी आम्लवर्षा होऊ शकते आणि ते पाणी जर नदीमध्ये मिसळलं तर नदीचे सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, प्रदूषण होऊ शकतं. आणि जे काही मेलेले प्राणी असतात ते टाकल्यानंतर सुद्धा जलप्रदूषण होऊ शकतं. अशा अनेक घटक असतात की ज्याच्यामुळे जलप्रदूषण होत असतं. आणि त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा, कारखान्यातून जे काही मोठ्या प्रमाणामध्ये जी काही घाण निघते, जी काही घाण ही केमिकलयुक्त असते, रसायनयुक्त असते, ते जरी पाण्यात टाकलं तर होऊ शकतं. भूप्रदूषण काय होतात? शेती करत असताना शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड, तणनाशक जर वापरलं तर त्या ठिकाणी भूप्रदूषण होतो. तसेच प्लास्टिक असेल, जे काही न काय म्हणतो विघटन होणारे पदार्थ जर आपण मातीमध्ये टाकलं तर ते होऊ शकतं. शेतामध्ये बार तो जर पीक आपण त्या ठिकाणी घेतला तरी त्या ठिकाणी भूप्रदूषण होतं. जर समजा शेत जो काही आहे, जर माती ही डायरेक्टली जर जास्त वेळ सूर्याच्या संपर्कात आली तर ती इनफर्टाईल म्हणजे नापीक होत असते. हे सर्व जे काही घटक असतात त्याच्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, भूप्रदूषण त्या ठिकाणी होत असतं. आता स्रोत म्हणजे कुठून स्रोत आहे? हवा प्रदूषण, ते जल प्रदूषणचे स्रोत कुठे? औद्योगिक प्रदूषण, त्याच्यामध्ये सुद्धा काय येतं, औद्योगिक प्रदूषण येतं. घरगुती प्रदूषण इथं सुद्धा काय, घरगुती प्रदूषण येतं. सांडपाणी इथं सुद्धा याच्यामध्ये काय येतं बेटा, हवा प्रदूषण मध्ये सांडपाणी येत नाही त्या ठिकाणी. कारखान्यातून सोडणारे जाणारे रसायने, मग कारखान्यातून जे काही वेगवेगळ्या प्रकारची गॅस बाहेर निघतात, जे काही मोठे मोठे टावर बसवलेले असतात त्याच्यातून जो काही वायू निघतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी होत असतो. जे काही गाड्यांचं धूर आहे किंवा काय म्हणून आपण जे काही औद्योगिक केंद्र असतात, वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक केंद्र असतात, ते जळत असताना इथं जळताना निघणारे जे काही धूर असतात त्यामुळे हवा प्रदूषण होतं. शेतीसाठी वापरले जाणारे कीटकनाशक इत्यादीमुळे काय होत असतं, जलप्रदूषण त्या ठिकाणी होत असतं. अशाच प्रकारे भूप्रदूषण कधी होतं, इथं पण औद्योगिक प्रदूषण येतात. घरगुती प्रदूषण आपण जर टाकलं, पदार्थ जर आपण टाकलं, जर घाण पाणी जर त्याच्यामध्ये टाकलं, रसायनयुक्त कारखान्यातील पाणी जर जमिनीमध्ये टाकलं, नंतर किरणोत्सर्गी पदार्थांचं जर पाणी त्याच्यावर टाकलं किंवा जर शेतामध्ये परत परत तोच पीक घेतला किंवा इन्सेक्टिसाइडचा जास्त वापर केला, कीटकनाशकांचा जास्त वापर केला तर भूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं. याचे परिणाम काय होतात? हवा प्रदूषण झाल्यामुळे श्वासोच्छवास घेण्यास त्रास होते, हृदयाचे वेगवेगळे आजार होऊ शकतात. वेळप्रसंगी जर मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साईड वाढला किंवा कार्बन मोनॉक्साईड जर वाढला तर काही प्रसंगी त्या ठिकाणी कॅन्सर सुद्धा होण्याची शक्यता असते, दमा लागू शकतो. असे त्याच्यात नंतर पर्यावरण काय होतो, दूषित होतो आणि याचा परिणाम लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीवावर दुर्गामी होत असतो आणि याचा परिणाम आपल्या वातावरणावर, आपल्या बिहेवियर सुद्धा त्या ठिकाणी होत असतो. जलप्रदूषणामुळे काय होतं, जे काही ॲक्वाटिक जलचर प्राणी आणि वनस्पती असतात त्याच्यावर परिणाम होतो. पाण्यातील जे काही काय म्हणू आपण ऑक्सिजनचं प्रमाण त्या ठिकाणी सातत्याने कमी होत असतं. नंतर जे काही पाणी आहे हे पिण्यासाठी प्रतिकूल काय म्हणू आपण प्रतिकूल होतं, चांगलं राहत नाही. हे सर्व जे काही घटक असतात हे जलप्रदूषणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात. भूप्रदूषण, जमिनीची धूप होणे. भूप्रदूषणामध्ये काय होतं बेटा, तर पाहायचे परिणाम काय होतात, तर याचे परिणाम होतात जमिनीची त्या ठिकाणी धूप होते. कारण ते सांगा प्रकारची जमिनीची त्या ठिकाणी बेटा धूप होते. जमिनीची धूप कधी होते, जर समजा शेतामध्ये जर आपण कोणत्याही प्रकारचं जर पीक नाही घेतलं, शेतामध्ये आपण जर काही त्या ठिकाणी घेतलं नाही तर त्या ठिकाणी जमिनीची धूप होते. वनस्पतींची किंवा पिकांची वाढ होते आणि काय होतं की प्रदूषण जर वाढला तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, पिकांची त्या ठिकाणी जी ग्रोथ आहे त्या ठिकाणी थांबते आणि वायू प्रदूषणामुळे सुद्धा पिकांची वाढ थांबते. कारण त्याचे जे छिद्र असतात ते बंद होतात आणि छिद्र बंद झाल्यामुळे त्याची ग्रोथ होत नाही. पोषक द्रव्यांचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होते. हे सर्व परिणाम त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. हवा प्रदूषण करण्यासाठी काय करावं लागतं, आणि जे असे काही एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन असतात, पर्यावरण संवर्धनाचे कायदे असतात हे त्या ठिकाणी आपण लागू करणं. नंतर जे काही कारखान्यातून निघणारे जे काही प्रदूषित असतात त्याच्यावर नियंत्रण करणं. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी काय करू शकतो आपण, जे काही काय म्हणतो रिन्युएबल सोर्सेस आहेत, रिन्युएबल म्हणजे काय, जे काही ज्याच्यामुळे प्रदूषण होत नाही, असे जे काही आहेत जे आपण वारंवार वापरू शकतो, जसं काय म्हणतो आपल्याला सोलार एनर्जी आहे, सौर ऊर्जा आहे, त्याच्यानंतर काय
जास्तीत जास्त टाकण्यास आपण टाळलं पाहिजे आणि जे काही घरातील टाकाऊ पदार्थ असेल, जे काही कारखान्यातील टाकाऊ पदार्थ असेल त्यांना आपण टाळलं पाहिजे आणि याच्यामध्ये वेगवेगळे जे घटक असतात, मिळालेले प्राणी असेल, नंतर मिळालेले जे काही वनस्पती असतात, म्हणजे कुठून पडलेला आपण त्या ठिकाणी त्यांना काय केलं पाहिजे, आपण टाळलं पाहिजे त्या ठिकाणी. आता भूप्रदूषणाचे त्या ठिकाणी काय भूप्रदूषण जो आहे, भूप्रदूषणाची उपाययोजना आपण कुठल्या पद्धतीने करू शकतो? तर पहा बेटा, भूप्रदूषण आपल्याला जे काही उपाययोजना असतात त्या ठिकाणी आपण काय करता येतं, त्या ठिकाणी एक सेकंड त्या ठिकाणी जे काही भूप्रदूषण करत असताना आपण काय उपाययोजना करू शकतो, तर शेतामध्ये इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड जे असतात, कीटकनाशक, तणनाशक यांचा कमीत कमी वापर केला पाहिजे. नंतर सेंद्रिय पदार्थांचा खतांचा आपण शेतामध्ये वापर केला पाहिजे. अजून काय करू शकतो आपण, शेतामध्ये पीक जे असतात हे बारी नाही घेतलं पाहिजे, अल्टी मारलं पाहिजे. जर असं नाही केलं तर सातत्याने एक पीक घेतलं तर काय होतं, भूप्रदूषण होत असतं. आणि जमीन जी आहे जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. कारण जास्तीत जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात जर जमीन असेल कंटिन्युअसली तर त्याचा परिणाम जो आम्ही होतो आणि ते जे काही पीक त्या शेतातले सर्व जे काही पोषक तत्व त्या ठिकाणी काय होतात, मरून जातात आणि शेतामध्ये जे उत्पादन क्षमता आहे ते आपली उत्पादन क्षमता त्या ठिकाणी काय होतात, सगळ्यात कमी कमी व्हायला लागते. ठीक आहे. मग आता पुढचा जो घटक आहे आपला, तो पुढचा घटक या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. तर पुढचा घटक आपला काय आहे, किरणोत्सारी प्रदूषण काय आहे, किरणोत्सारी प्रदूषण. तर काय बेटा, किरणोत्सारी काय असतात, किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन प्रकारचे होऊ शकतात. किरणोत्सारी प्रदूषण हे कोणापासून होतो, सूर्यापासून येणाऱ्या किरणापासून. कारण सूर्यापासून अल्ट्राव्हायोलेट किरणे पडतात, इन्फ्रारेड किरणे पडतात आणि कशा असतात, किरणोत्सर्गात असतात, म्हणजे किरणोत्सारात मोडतात, म्हणजे रिडक्टिव्ह असतात. एक्स-रे अनुभूतीमधून होणारे किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सार आपल्याला मध्ये मोडतात. जगात आतापर्यंत अनेक घटना घडल्या, त्याच्यामध्ये चेर्नोबाईल जे आहे, युक्रेनमध्ये चेर्नोबाईल येतो, तिथं जो काही न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट आहे तिथं दुर्घटना घडली आणि मोठा स्फोट झाला. त्याच्यानंतर विंड स्केल इथे घटना घडली आणि 3 माईल आयलँड त्या ठिकाणी सुद्धा अशी दुर्घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. त्या दुर्घटनेमुळे हजारो व्यक्ती त्या ठिकाणी दीर्घकाळ प्रभावित झाले, त्याचे परिणाम सर्वफार झालेले आहेत. किरणोत्सारी प्रदूषणाचे काही परिणाम आपल्याला सांगता येतात. कारणामुळे कॅन्सर, अल्सर निर्माण होतो. अल्सर म्हणजे काय असतं बेटा, जे काही शरीराच्या अंतर्गत जमा होतात, आपल्याला जे जमा होतात त्याला अल्सर म्हणतात. शरीरातील ऊतीचे असतात, टिश्यू असतात, ते नष्ट होतात. जे काही आपले डीएनए असतात, त्या डीएनए मध्ये जनुकामध्ये बदल घडून येऊ शकतो. नंतर दृष्टी जी आहे, आपली जी काही नजर आहे, त्या नजरेवर, त्या दृष्टीवर हानिकारक त्या ठिकाणी परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात. हे आपल्याला त्या ठिकाणी प्रदूषणामध्ये पाहायला मिळत असतात. त्याच्यामुळेच आपल्याला पुढे सांगता येते की नेमकं पर्यावरण जे काही आहे संवर्धनाची आपल्याला काय गरज आहे, याच्यावर आपल्याला सांगता येतं. पर्यावरण संवर्धनाची आपल्याला काय आवश्यकता आहे किंवा पर्यावरणाचं संवर्धन आपण काय केलं पाहिजे. तर पहा बेटा, पर्यावरण संवर्धनाची गरज काय आहे, की आपण पर्यावरणाला काय टिकवलं पाहिजे किंवा पर्यावरणाचं संवर्धन काय केलं पाहिजे. त्यापूर्वी आपण इथे पाहूया, 1972 मध्ये युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन संघटनेने स्टॉकहोम येथे भरवलेली मानवी पर्यावरणावरील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरण विषयक समस्यावर चर्चा झाली आणि त्यातून युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. ठीक आहे. नंतरच्या काळात भारतात 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वन विषयक कार्यक्रमामध्ये नियोजन, प्रवर्तन प्रबोधन म्हणजे काय, जनजागृती करणे, प्रवर्तनामध्ये काय बदल घडवून आणणे असे करण्याची कार्य त्या ठिकाणी करण्यात येतात. तर चर्चा करण्यात आली. येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची म्हणजे मिनिस्ट्री तयार करण्यात आली. मिनिस्ट्री आपण म्हणतात. 1985 पासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वन विषयक कार्यक्रमाचे नियोजन, प्रवर्तन व प्रबोधन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहिती नसतात हे आपल्याला माहिती आहे. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोकचळवळ झाली तरच पर्यावरणातील समस्यांना उत्तरे मिळू शकतील. बघा याकरिता लहान वयापासून मुलांमध्ये जनजागृती करणे, पर्यावरणाविषयी माहिती
प्रयत्न चालू